राज्यात तिसरी टेट TAIT 2025 होणार आहे आणि त्या संदर्भात परीक्षा परिषदेनं पुन्हा एकदा खुलासा केलेला आहे। तिसरी टेट शिक्षक भरती 2025 या शिक्षक भरती अंतर्गत मोठ्या पदांची भरती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे आणि त्या संदर्भातील परीक्षा परिषदेने जो खुलासा केला आहे त्या संदर्भात मित्रांनो हा व्हिडिओ आहे। चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण विश्वसनीय माहिती घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, फटाफट जॉईन करा आणि आता अभ्यासाला लागा। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू चव्हाण शिक्षकांच्या हक्कासाठी सन्मानासाठी महत्त्वपूर्ण विश्वसनीय माहिती तुमच्याशी शेअर करत आहे। तिसरी टेट घेण्यात यावी यासाठी सप्टेंबर 2024 पासून शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे आणि त्याला आता यश येत आहे। ते म्हणजे तिसरी टेट ही वेळेवरतीच घेण्यात येणार आहे। या संदर्भात परीक्षा परिषदेकडे जेव्हा मी स्वतः फॉलोअप केला होता त्यानंतर मंत्रालयातील फॉलोअप नंतर आणि आयुक्त कार्यालयातील फॉलोअप नंतर आपण पाहतोय की परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन सुद्धा आहे की मे जूनमध्ये ही जी टॅट 2025 आहे ती होणार आहे। पुन्हा एकदा याच संदर्भातील खुलासा परीक्षा परिषदेनं केलेला आहे, कारण जे उमेदवार एज बारच्या बाउंड्रीवरती आहेत ते आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे तिसऱ्या टेटची। इन बिटवीन बोलायचं झालं तर महाज्योतीने सध्या प्रशिक्षण ठेवलेलं आहे टॅटच्या संदर्भात आणि त्याच्या संदर्भात ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे, क्लासेस घेतले जाणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता, उमेदवारांमध्ये संभ्रम होता की ही परीक्षा पुढे जाईल का, तोच संभ्रम दूर करण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे। सो हे प्रथमतः लक्षात घ्या, महाज्योतीने या अगोदर जेव्हा दुसरी टॅटसुद्धा झाली होती तेव्हासुद्धा प्रशिक्षण असंच ठेवलं होतं। परीक्षा होऊन गेली तरीसुद्धा प्रशिक्षण हे चालूच होतं। महाज्योतीच्या प्रशिक्षणाचा या परीक्षेवरती तिसऱ्या टेटच्या डेट्सवरती कोणताही परिणाम होणार नाही याची प्रथमतः सर्वांनी नोंद घ्या आणि ही परीक्षा वेळेवरतीच होणार आहे, सुनियोजित वेळेवरतीच होणार आहे ते सुद्धा आपण पाहूया। सध्या आपण टॅब पाहतोय तो पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2022 साठी आहे। हाच टॅब येणाऱ्या काळामध्ये टीचर्स रिक्रुटमेंट 2025 साठी खुला झालेला तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। राज्यामध्ये सध्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे, त्या टप्प्यांतर्गत जवळपास 10,000 शिक्षक पदांची भरती होतच राहील। ती प्रोसेस चालू असतानाच सायमल्टेनियसली तिसऱ्या टेटची पदभरतीची प्रोसेस सुद्धा सुरू होत आहे आणि आत्तापर्यंतच्या मिळालेल्या ऑथेंटिक माहितीनुसार तिसरी टेट ही सुद्धा IBPS पॅटर्ननुसारच घेतली जाणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तयारीला लागायचं आहे। परीक्षा परिषदेनं पुन्हा एक कोणता खुलासा केलेला आहे तो चला तर मित्रांनो आपण फटाफट पाहून घेऊयात। तर आता इथं आपण पाहतोय की मोठी बातमी आहे, 2013 पासून अजूनपर्यंत TET उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार आहे, त्यामुळे तिसऱ्या टेटमध्ये जास्त पदांची भरती सुद्धा होणार आहे आणि ही माहिती 21 एप्रिलपर्यंत मागवली असली तरी टेट ही मे अखेरच होणार आहे आणि जी TET आहे ती मात्र नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये होणार आहे। या संदर्भातील हा खुलासा करण्यात आलेला ही मोठी न्यूज आहे। सध्या जी काही बोगस शिक्षक भरती असेल त्याचबरोबर 2023 पासून जे आतापर्यंत व्यवस्थापनामध्ये जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना 2019च्या GR नुसार TET पात्र करणं बंधनकारक होतं, परंतु ज्यांनी केलेली नाही आहे त्यांना मात्र आता माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्यांची नोकरीसुद्धा जाऊ शकते। या संदर्भातील ही डिटेलमध्ये माहिती आहे। त्याचबरोबर जे
टॅट आहे 2025 आहे, त्या संदर्भातील मित्रांनो हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. ती म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना TIT उत्तीर्ण होणे हे बंधनकारक आहे. TIT महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. जसं मे जूनमध्ये परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे, तसंच ही परीक्षा मे अखेर, मेच्या एंडिंग लास्ट वीकमध्ये सुरू होणार आहे आणि जूनमध्ये जवळपास पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा संपलेली असेल. जशी दुसरी टेट 2023ची झाली होती त्याच पद्धतीने IBPS पॅटर्ननुसार आणि त्याचबरोबर बॅच वाईज ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता कामाला लागायचं आहे, कारण ही जी माहिती आहे ती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर यांनी दिलेली आहे. आणि ही जी TET आहे ती ऑक्टोबर 2025मध्ये होणार आहे, कारण दरवर्षी वर्षातून एकदा ही TET घेतली जाईल आणि वर्षातून एकदा टॅटसुद्धा घेतली जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. बेरोजगार उमेदवार राज्यातील याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता मात्र त्याला पुन्हा एकदा दुजोरा मिळालेला आहे. या माहितीनंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न असणं साहजिक आहे की याचं नोटिफिकेशन कधी येईल. तर मित्रांनो, याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये येणाऱ्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला वेबसाईटवरती परीक्षा परिषदेचे नोटिफिकेशनसुद्धा पाहायला भेटणार आहे. या संदर्भातील कागदपत्र आहे ते रेडी ठेवायचे आहेत. परीक्षेची तयारी मात्र करायची आहे. या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, कशीही करा पण तयारी करा, कसाही करा पण अभ्यास झालाच पाहिजे. तो मूलमंत्र एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि तो मूलमंत्र कंपल्सरी फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. कारण येणाऱ्या काळामध्ये कितीही भीतीदायक वातावरण असलं, सध्या संच मान्यतेचा डोंगर, GRचा डोंगर जरी आपल्यासमोर असला, बरेच प्रश्न जरी असले तरी परीक्षा ही वेळेवरती होणार आहे आणि शिक्षक भरतीसुद्धा जास्त पदांची होणार आहे. या संदर्भातील या जे सेंटेन्स आहे त्याचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी लवकरच पुन्हा एकदा आपण चॅनलवरती भेटूया. टिल द टाईम स्टे कनेक्टेड आणि गरजवंतांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा, कारण वेळेवरती अभ्यास होणं तितकंच गरजेचं आहे आणि स्कोर फार महत्त्वाचा आहे. या संदर्भात ऑलरेडी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. सो stay tuned with YouTube family. Thanks for watching.